नमस्कार मित्रांनो, मी अनिरुद्ध आणि तुम्ही बघत आहात दर्पण. दर्पण एक परिपूर्ण विश्लेषण. तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण चर्चा करणार आहोत एका अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावरती आणि तो मुद्दा आहे हिंदुत्व, महायुती आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका. हिंदुत्व हा भाजपाचा नेहमीच मुख्य प्रचाराचा मुद्दा राहिलेला आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रात देखील भाजपनं आपल्या राजकीय अभियानात या मुद्द्याचा सातत्याने आणि खुबीनं वापर केला आहे. यावेळेला राज्यात भाजपची हिंदुत्वाची रणनीती कशी असेल, ती प्रभावी ठरेल का आणि महाराष्ट्रातली जनता त्याला कसा प्रतिसाद देईल, याचवरती आपण एक बॅलन्स चर्चा करूया. मित्रांनो, सर्वप्रथम भाजपसाठी हिंदुत्व म्हणजे काय, त्यांची संकल्पना काय हे समजून घेणं गरजेचं आहे. भाजपचं हिंदुत्व हे केवळ धार्मिक विचारसरणी नसून ती एक सांस्कृतिक, सामाजिक आणि निवडणुकींच्या काळामध्ये राजकीय शक्ती आहे. भाजपसाठी हिंदुत्व हा त्यांचा मूळ गाभा आहे, ज्यावर त्यांच्या अनेक राजकीय धोरणांची मुळं ही खोलवर रुजलेली आहेत. भाजपचा हिंदुत्वाचा अजेंडा हा आजचा मुळीच नाही, तो मागील अनेक दशकांपासून त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. यामध्ये धार्मिक अस्मिता, सांस्कृतिक गौरव आणि प्रखर राष्ट्रवादाचा मुद्दा हा त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. जागरूक हिंदू मतदारांमध्ये या अजेंडासाठी खूप जास्त आवड असते आणि विशेषतः जेव्हा जेव्हा देव, देश, धर्म, संस्कृती आणि राष्ट्रवाद हे मुद्दे उभे केले जातात. पण मित्रांनो, महाराष्ट्रातील राजकारण नेहमीच बहुसांस्कृतिक, बहुधार्मिक असं राहिलेलं आहे. शिवसेना आणि भाजप यांची युती ही पूर्वीपासून हिंदुत्वाच्या विचारसरणीवरती आधारित होती. पण 2019ला शिवसेनेच्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर झालेल्या युतीनंतर मात्र भाजपने हळूहळू महाराष्ट्रातील हिंदुत्वाचा मुद्दा स्वतःच्या हातात घेतला. त्यापूर्वी माननीय हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी शिवसेना केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात हिंदुत्वाचा प्रमुख चेहरा होती. परंतु शिवसेनेच्या काँग्रेस बरोबर जाऊन महाविकास आघाडी स्थापन केल्यानंतर भाजपला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आपली भूमिका सुस्पष्ट करण्याची, अधोरेखित करण्याची ही चांगली संधी मिळालेली आहे आणि त्यामुळेच भाजप यावेळेला हिंदुत्वाला पुन्हा आपल्या राजकीय अजेंडाच्या केंद्रस्थानी आणणार हे नक्की. आता आपण थोडंसं आगामी निवडणुकीत भाजपची हिंदुत्वाची रणनीती कशी असू शकेल यावरती बोलूया. भाजपचे नेतृत्व जेव्हा जेव्हा रणनीती आखते त्यात नेहमी त्यांना दोन मुद्दे महत्त्वाचे असतात. पहिला म्हणजे सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि दुसरा म्हणजे धार्मिक अस्मिता. मित्रांनो, आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप हे दोनही मुद्दे लावून धरेल हे सांगायला नको. मंदिर आणि धार्मिक स्थळांच्या पुनरुज्जीवनाचा मुद्दा. मित्रांनो, अयोध्येमधील राम मंदिर हा भाजपासाठी एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा मुद्दा होता आणि महाराष्ट्रात देखील काही धार्मिक स्थळांच्या पुनरुज्जीवनाचा मुद्दा भाजप या निवडणुकीत आणणार का, तसं आश्वासन देणार का हे बघणं गरजेचं आहे. लव जिहाद आणि धर्मांतरण विरोधी कायदे. भाजपने यापूर्वी इतर अनेक राज्यांमध्ये लव जिहाद आणि धर्मांतरण विरोधी कायदे आणलेले आहेत. महाराष्ट्रात देखील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजप या मुद्द्यांवरती प्रचारात भर देणार का हे बघणं गरजेचं आहे. मराठी अस्मिता आणि हिंदुत्व हा मुद्दा देखील महत्त्वाचा आहे. मराठी अस्मिता आणि हिंदुत्व यांचं मिश्रण हे भाजपच्या आगामी प्रचाराचा एक महत्त्वाचा मुद्दा असू शकणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या मराठी अस्मितेच्या मुद्द्याला भाजप आता हिंदुत्वाच्या चौकटीत मांडणार का हे बघणं गरजेचं राहील. मित्रांनो, आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या हिंदू जन आक्रोश मोर्चांकडे जर बघितलं, त्या मोर्चांना मिळालेल्या अफाट प्रतिसादाकडे, गर्दीकडे बघितलं तर भाजपचा निवडणूक अजेंडा हा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना प्लस हिंदुत्व हे असणार आहे हे सांगायला कुठल्याही राजकीय पंडिताची किंवा विश्लेषकाची गरज नाही. मुद्दा नंबर 4, वोट जिहाद हा सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. मित्रांनो, देवेंद्र फडणवीस यांचे अलीकडच्या काळातले या संबंधीची विधानं काळजीपूर्वक ऐका. 2024च्या लोकसभा निवडणुकीत धुळ्यासारख्या मतदारसंघामध्ये निवडणुकीचा निकाल कसा फिरला
एका विशिष्ट समुदायाच्या लोकांनी केलेल्या निर्णायक आणि एकगठ्ठा मतदानामुळेच संपूर्ण महाराष्ट्रातल्या 14 मतदारसंघाचं निवडणुकीचं चित्र कसं बदललं हे हिंदूंना निवडणुकीच्या काळात ठासून सांगितलं जाईल का? आणि मग वोट जिहाद या मुद्द्याचा सर्वसामान्य हिंदूंच्या मनावरती परिणाम होईल का? नाना विविध जाती धर्मांमध्ये विभागलेला हिंदू हा सुद्धा एकत्र येईल का? आणि तो देखील एकगठ्ठा मतदान भाजप, शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला म्हणजेच महायुतीला करेल का? हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. मित्रांनो, 2024च्या निवडणुकीची भाजपची सगळी सूत्र मुख्यतः महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आणि केंद्रातून अमित शहा हे स्वतः हाताळत आहेत. या दोन्ही नेत्यांकडे जर आपण बारकाईनं बघितलं तर या दोन्ही नेत्यांमध्ये काही कॉमन क्वालिटीज आहेत. हे दोनही नेते फायर ब्रँड आणि अग्रेसिव्ह आहेत. त्यांना इलेक्टोरियल पॉलिटिक्स उत्तम जमतं. या दोन्ही नेत्यांना अगदी बूथ लेवलच्या प्लॅनिंग पासून कंप्लीट इलेक्शनची स्ट्रॅटेजी डिफाईन करणं, ती एक्झिक्यूट करणं, ती कशी करायची ह्याची उत्तम जाण आहे. आता मित्रांनो, जर भाजपची हिंदुत्वाची रणनीती असेल तर उद्धवरावांची शिवसेना, पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे पक्ष सुद्धा या स्ट्रॅटेजीला काउंटर करतील किंवा विरोध करतील हे उघड आहे. पण याचबरोबर 2 इतर आव्हानं देखील भाजपसमोर असणार आहेत जी नॉन पॉलिटिकल आहेत. पहिलं आव्हान आहे ते म्हणजे विविध धर्मीय जाती समूहांचं संतुलन राखणं. महाराष्ट्रातील समाज रचना ही पूर्वीपासूनच विविधतेने परिपूर्ण आहे आणि त्यामुळेच भाजपला सर्वसमावेशकतेचं भान ठेवणं गरजेचं आहे. आणि दुसरं आव्हान आहे ग्रामीण मतदारांचं. कारण महाराष्ट्रातला ग्रामीण मतदार हा हिंदुत्वाच्या मुद्द्यापेक्षा त्याच्या रोजच्या जीवनातील समस्या ह्या त्यांना अधिक जवळच्या आणि महत्त्वाच्या वाटतात. शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, आर्थिक अस्थिरता यांना भाजप कशा पद्धतीनं हाताळेल यावरतीच त्यांची निर्णायक मतं ठरू शकतात. चला तर मग व्हिडिओच्या कन्क्लूड करताना आपण इतकं म्हणू शकतो का की भाजपसाठी हिंदुत्व हे एक प्रभावी रणनीतीचा भाग असणार आहे. विशेषतः जेव्हा त्याला सांस्कृतिक आणि धार्मिक मूल्यांचा आधार मिळतो तेव्हा ते यशस्वी होतात. पण केवळ हिंदुत्वाच्याच मुद्द्यांवरती अवलंबून राहणं भाजप हा धोका कधीही पत्करणार नाही. याचा अर्थ भाजपचं इलेक्शनचा विकासरथ किंवा स्ट्रॅटेजी ही आर्थिक स्थैर्य, सामाजिक न्याय, हिंदुत्व आणि त्याला लाडकी बहीण या 4 चाकांवरती उभा असेल किंवा या 4 चाकांवरतीच तो पळेल. तर मित्रांनो, हा होता भाजपच्या हिंदुत्व रणनीतीवरती माझे विचार. तुमचे काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र.